त्याच्या आतमध्ये लगेचच पाठवायचे आहे. बघा आता एक लक्षात घ्यायचं आहे, दोन्ही संघांना आयोजकांकडून आमच्यापर्यंत सूचना आलेली आहे, 4 षटकांसाठी फक्त 20 मिनिटं असतील याची नोंद घ्यायची आहे. आणि पंचांना देखील ती मुभा आहे, जो संघ जास्त वेळ घेईल त्याला ताबडतोब आपण पॅनलाइज करायचं आहे मैदानाच्या आतमध्ये. सुनील म्हात्रे, सुरेश गरत पंच, आपण याची नोंद घ्यायची आहे. तुम्हाला ती मुभा देण्यात आलेली आहे. कालवार संघाची सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे. ,250वी ही विक्रमी स्पर्धा आहे आणि तिचा बहुमान मिळालेला आहे. तो निश्चितच सोनादेवी 40+ टेमघर या संघाला या स्पर्धेचे मुख्य आयोजक, मेन ऑर्गनायझर, प्रणेते, शिलेदार आहेत पद्माकर चौधरी साहेब यांच्या वतीनं हा शो ठेवण्यात आलेला आहे. निश्चितच मित्रांनो, आज या स्पर्धेचा ग्रँड फिनाले डे आहे, अंतिम दिवस आहे आणि हु इज द चॅम्पियन. पहिल्या दिवसावर आपण जर नजर टाकली तर क्वालिफाय संघ झाला होता श्री कालिकामाता खारबाव. दुसऱ्या दिवसावर नजर टाकली तर गावदेवी वडगर हा संघ कमालीचा प्रदर्शन राहिला होता. या संघाचा सांघिक कामगिरीच्या बलावर हा संघ क्वालिफाय झाला होता आणि आज या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे. बघूया कोण विजेता, याचं उत्तर बरोबर 5 वाजता मिळेल संध्याकाळी. ऑल द बेस्ट. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा. जितेंद्र पाटील पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला बघायला मिळतील. यानंतर जो सामना होईल तो गावदेवी रांदोली आणि शेलूमाता वल. आपण देखील जर इथं उपस्थित झाला असेल तर ताबडतोब नाणेफेक करण्यासाठी आमच्या टॉस बॉक्समध्ये सर्वप्रथम आपली ऑफिशियल नोंद देखील करून घ्यायची आहे, गावदेवी रांदोली आणि शेलूमाता वल. त्यानंतर गावदेवी सोनाली संघ जर दाखल झाला असेल तर आपण देखील संपर्क साधायचा आहे. मुकेश आणि किशोरी जोडी खेळपट्टीवर. तर पहिलं पॉवर प्लेचे षटक घेऊन येते गोलंदाज उल्हास. शैलेशजी चौधरी जे एक इंजिनियर देखील आहेत, त्यांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहोत. चला लगेचच सामन्याला सुरुवात करूया. पंचांचा ग्रीन सिग्नल. लेट्स गो, गेम ऑन. आम्ही टायमिंग सेट केलेला आहे घड्याळामध्ये. बघा लक्षात घ्यायचं, फक्त 20 मिनिटं असतील याची नोंद घ्यायची आहे. स्टॉप वॉच लावलेला आहे. चेंडू मात्र बघूया, क्रॅकिंग शॉट आहे. चेंडू चाललाय सीमारेषेकडे, सीमा पार, दमदार चौकार. पहिल्याच चेंडूवर एक खणखणीत चौकार पेश केलेला आहे. पहिल्याच चेंडूवर एक दमदार चौकार बघायला मिळतोय. फलंदाज मुकेश याच्या बॅट मधून चौकारानेशी धावसंख्येचा श्रीगणेश केलेला आहे. पुन्हा एकदा सज्ज होते बॉलिंग मार्कवर. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. उल्हास. फिल्डिंग मध्ये थोडस परिवर्तन बघायला मिळते. यष्टीरक्षक स्टंप पासून दूर आहे. एक क्षेत्ररक्षण थर्डमॅनला, एक कव्हरला, एक क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हरला, एक मिड ऑफला, एक क्षेत्ररक्षक बाद मिड ऑनला, एक लॉंग ऑनला, एक क्षेत्ररक्षक शॉर्ट स्क्वेअर लेगला आहे आणि एक क्षेत्ररक्षक बाद बॅकवर्ड शॉर्ट लेगला. एक क्षेत्ररक्षक काऊ कॉर्नरला लावण्यात आलेला आहे. कट करण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र बॅटच्या पट्ट्यात येत नाही. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. निश्चितच स्वेअर चेंडू होता. अवांतर धाव मिळेल. धावसंख्या वाढती. धाव बलकावर 5.
पुन्हा एकदा मित्र म्हणेन अतिशय चांगला चेंडू होता, सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. निर्धाव चेंडूची समाप्ती. धावसंख्या कायम आहे. धावफलकावर 5. बघूया, संधी आहे. फ्लाय स्लिप मध्ये चांगला झेल आणि फलंदाज बाद होते पहिला श्री कालिका माता कालवार या संघाचा. पाच या धावसंख्येवर पहिला फलंदाज बाद झालेला मुकेश. चांगला झेल घेतला होता दिलीप याने फ्लाय स्लिप मध्ये आणि परतीचा प्रवास करावा लागलेला आहे. फलंदाज मुकेश याला पुन्हा एकदा सज्ज होणार आहे. बॉलिंग मार्कवर उल्हास सामना करेल क्रमांक 3 वर खेळण्यासाठी. फलंदाज सदा. मित्रांनो, त्याचा जर विचार केला आपण 2015-2018 वर्षामध्ये काय कमालीचा परफॉर्मन्स राहिला होता. जबरदस्त फॉर्मचा खेळाडू बघायला मिळाला होता त्या 3 वर्षांमध्ये. चेंडू मात्र बघूया, मिस टाइम फटकाय पण सेफ लँड झाला होता आणि चेंडू जाते सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. धन्यवाद डीजे. तर अशा प्रकारे धावसंख्या वाढते. धावफलकावर 9 धावा धावफलकावर आहेत. सदा याने चौकारांनी आपलं खातं खोललेलं आहे. पुन्हा एकदा उल्हास सज्ज होते बॉलिंग मार्कवर. बॉलर बॅक ड्राईव्ह. फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण, कुठल्या प्रकारची धाव नाही. ते ब्लॉक होल मध्ये चेंडू टाकला होता यॉर्कर पद्धतीचा आणि डिफेन्स करण्यासाठी तिथे फलंदाजाला मजबूर केला होता. डॉट बॉल. धावसंख्या कायम आहे. धावफलकावर 9. चेंडू मात्र चांगला फटका, क्रॅकिंग शॉट. क्षेत्ररक्षक झेपावतोय. चांगले क्षेत्ररक्षण बघायला मिळते. दुसरी धाव घेताना फलंदाज धावचीत बाद होतोय. दुसरा फलंदाज तंबूच्या श्रेयाला कालवार संघाचा. थँक्यू डीजे. धावसंख्या धावफलकावर पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे. 2 बाद 10. दरम्यान शुभ आगमन झालेले आहे. अष्टपैलू खेळाडू तुफान पिंपलाच्या संघाचे तुफानी ऑलराऊंडर जगदीश म्हात्रे, आपलं हार्दिक स्वागत आहे. सोबतच यशवंत केणे साहेब, आपले देखील आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करीत आहोत. तत्पूर्वी स्वागत आणि सन्मान केला जाणार आहे. मी विनोद म्हात्रे यांना विनंती करणार आहे. उमेश पाटील यांचं स्वागत आणि सन्मान आपल्या शुभ हस्ते करायचा आहे. विनोद म्हात्रे आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचं आहे. विजय स्पोर्ट्स खांडपे या संघाचे एक अष्टपैलू खेळाडू आहेत. उमेश पाटील यांना सन्मानित केले जात आहे. त्यानंतर पद्माकर चौधरी साहेबांना विनंती करणार आपल्या शुभ हस्ते एक अष्टपैलू खेळाडू आहेत तुफान पिंपळाच्या संघाचे जगदीश म्हात्रे यांचं स्वागत आणि सन्मान आपल्या शुभ हस्ते करायचा आहे. स्वागत, सन्मान आणि सत्कार केला जाते व्यासपीठावर. निश्चितच अष्टपैलू खेळाडू तुफान पिंपळाच्या संघाचे जगदीश म्हात्रे यांचा पद्माकर चौधरी साहेब यांच्या शुभ हस्ते. धन्यवाद. तर दुसऱ्या षटकाला प्रारंभ झालेला आहे. दुसऱ्या षटकातील पहिलाच चेंडू निर्धाव. धावसंख्या धावफलकावर काय माहिती 10. 2 गड्यांच्या मोबदल्यात दिलीप सज्ज होते बॉलिंग मार्कवर. पुढे येऊन स्टेप आउट केलेला आहे. सेफ शॉट आहे. 1 धाव पूर्ण केलेली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाते. सहजगत्या 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट बघायला मिळते दोघांमध्ये.
धावसंख्या वाढते. धावफलकावर 12. दोन फलंदाज आज झटपट बाद झाले. मुकेश बाद झाला वैयक्तिक 4 या धावसंख्या. त्यानंतर किशोर बाद झाला होता 0 खेळपट्टीवर सदा आणि विद्यानंद ही जोडी. विद्यानंद याने 2 धावा काढलेल्या आहेत. खातं खोललेलं आहे. पुन्हा एकदा सज्ज होणाऱ्या बॉलिंग मार्कवर दिलीप. चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाही. निश्चितच लेग स्टंप सोडून खेळण्याचा प्रयत्न केला होता. डॉट बॉल. दुसरे षटक या प्रगतीपथावर आहे. धावसंख्या धावफलकावर 12. निश्चितच पाहतोय 2 गडी बाद झालेले आहेत. दुसऱ्या फेरीतील हा पहिलाच सामना आहे 2 बलाढ्य संघांमध्ये. दिलीप. चेंडू मात्र अतिशय चांगला खोदून काढलेला आहे. अगदी फलंदाजाच्या बुंध्यामध्ये हा चेंडू टाकला होता. फक्त एकच धाव मिळेल. चांगली फिल्डिंग पूर्णपणे चार्ज झालेला आहे जहानुमान गोविया संघ. आणि दिलीप काय गोलंदाजी करतोय. दुसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत 4 चेंडू टाकले आहेत. फक्त 3 धावा खर्च केलेल्या आहेत. धावसंख्या धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात 13. चेंडूला मात्र फ्लिक केलेलं आहे. क्षेत्ररक्षक झेपावतोय. संदीप याचं चांगलं क्षेत्ररक्षण. फक्त एकच धाव मिळेल. धावसंख्या वाढते. धावफलकावर 14. कमालीची गोलंदाजी बघायला मिळते. धावांना ब्रेक लावणारी गोलंदाजी दुसऱ्या षटकामध्ये दिलीप याची. उल्हास याने पहिल्या षटकामध्ये 10 धावा खर्च केल्या होत्या. 1 गडी बाद केला होता. पुढे येऊन स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू एष्ट्यांच्या मागे नॉन स्टॉप सीमारेषेच्या बाहेर जाते. 4 धावांसाठी चौकार. दोन षटकांचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या धावफलकावर 2 बाद 18. येणारी अजून 2 षटक शिल्लक आहेत. आणि बघूया 2 षटकांमध्ये किती धावांपर्यंत मजल मारतोय. तत्पूर्वी यानंतरचा जो सामना होईल तो गावदेवी रांदोली आणि शेलूमाता वल. आपण नाणेफेक करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. शेलूमाता वल संघाचा संघनायक आणि रांदोली संघाचा कॅप्टन आपण नाणेफेक करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये लवकरात लवकर यायचं आहे. मित्रांनो, आपण जी स्पर्धा पाहतात 250वी ही विक्रमी स्पर्धा आहे. भिवंडी 40+ क्रीडा मंडळाची. युवा सेना शहर प्रमुख भिवंडी पूर्व संचलित 40+ सोनादेवी टेमगर आयोजित संस्थापक अध्यक्ष चषक 2022 या स्पर्धेमध्ये सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. तिसरे षटक घेऊन येते गोलंदाज सुनील. 9.00 च्या सरासरीने आतापर्यंत धावफलकावर धावा जोडलेल्या आहेत त्या 18. अजूनही शेवटची 2 षटक शिल्लक आहेत. स्लॉग ओव्हर हाणामारीची षटक आहेत. आणि या हाणामारीच्या षटकामध्ये हाणामारी करावी लागेल. चांगलं चॅलेंज, चांगलं आव्हान जर उभारायचं असेल तर श्री कालिका माता कालवार या संघाला. सुनील संघाचा कॅप्टन बॉलिंग मार्कवर सज्ज झालेला आहे. पण वेळ कमी घ्या. वेळेसंदर्भात आम्हाला सहकार्य करायचं आहे. चेंडू मात्र प्रॉपर बॅटवर घेता आला नव्हता. एसटी रक्षक बंडू डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता तिथे. पण मी तर म्हणेन एक रिस्की सिंगल पूर्ण केलेली आहे. चोरटी धाव पूर्ण केलेली आहे. धोका पत्करला होता तिथे. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या वाढते. धावफलकावर 19. तिसऱ्या षटकाला प्रारंभ झालेला आहे. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर सज्ज होणार आहे सुनील. सामना करेल फलंदाज विद्यानंद जो खेळतोय आतापर्यंत 7 धावांवर 5 चेंडूंचा सामना केलेला आहे.
चेंडू मात्र निश्चितच जोरदार अपील केलेलं आहे, पण निर्धाव चेंडूची समाप्ती चांगली गोलंदाजी बघायला मिळते सुनील याची. धावसंख्या धावफलकावर 19. तिसऱ्या षटकातील 2 चेंडू टाकून झालेले आहेत, अजून 4 चेंडू शिल्लक आहेत. चेंडू मात्र लॉफ्ट केलेला आहे, हवाई फायर, पण काय झेल घेतलेला आहे संदीप याने. गुड कॅच, 1 मोर विकेट डाऊन, फलंदाज बाद. तिसरा फलंदाज बाद होते. कालवार संघाचा धावसंख्या धावफलकावर कायम आहे ते 19 आणि कमालीची गोलंदाजी बघायला मिळते सुनील याची. तिसऱ्या षटकामध्ये 3 चेंडू टाकले आहेत, त्याने 1 धाव फक्त खर्च केलेली आणि तिसरा विकेट आपल्या संघाला मिळवून देतोय. राकेश एक हार्ड हिटर फलंदाज आहे कालवार या संघाचा नॉन स्ट्रायकिंग एंडला. त्याच्याकडून खूप अपेक्षा असतील. टर्न केलेला चेंडूला, चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर, धन 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 करत 4 धावांसाठी चौकार. धावसंख्या वाढते धावफलकावर 23. निश्चितच डाव्या इष्टीवरचा हा फुलटच चेंडू टाकला होता, मेजवानी होती आणि निश्चितच त्यावर चौकार वसूल केलेला आहे. तो फलंदाज सदा मात्र चांगली फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. खेळतोय वैयक्तिक 11 धावांवर 2 चौकारांचा समावेश आहे. संघाचा एक तारणहार म्हणून त्याच्याकडे बघितलं जाते आणि आता मात्र इथून धावांचा वेग निश्चितच वाढवावा लागेल, चांगलं आव्हान जर ठेवायचं असेल तर. चेंडू मात्र मिस टाइम फटका आहे, बघूया क्षेत्ररक्षक झेपावतोय आणि मात्र निश्चितच चांगला झेल घेतलेला आहे, फलंदाज बाद. याने अफलातून झेल घेतलेला आहे लॉंग ऑन सीमारेश्वर आणि महत्वाचा मोहरा मित्र म्हणून सदा मात्रे सारखा फलंदाज बाद करण्यामध्ये यश आलेले आहे गोलंदाज सुनील याला. 4 बाद, धावसंख्या धावफलकावर कायम आहे 23. आता मात्र स्ट्राइक वर राकेश असणार आहे. राकेश एक जबरदस्त धुवाधार आणि आक्रमक फलंदाज आहे. धावसंख्या धावफलकावर 23, 4 गड्यांच्या मोबदल्यात. चेंडूला मात्र टर्न केलेलं आहे, चेंडू जाते स्क्वेअर लेग सीमारेषेकडे, क्षेत्ररक्षक झेपावते. पहिली धाव पूर्ण केली आहे, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि यशस्वीरित्या 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत त्या राकेश याने. या 2 धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या वाढते धावफलकावर 25. 3 षटकांचा खेळ संपुष्टात आलेला आहे आणि आता मात्र येणारं शेवटचं अंतिम षटक आहे. या षटकामध्ये बघूया किती धावा जोडतोय आपल्या संघासाठी श्री कालिका माता कालवार संघ बघायचा आहे. चला स्पीडअप करायचंय गोवे संघ, जास्त वेळ घेऊ नका. यानंतर जो सामना होईल नाणेफेक करण्यासाठी दोन्ही संघाचे कॅप्टन आपण ताबडतोब टॉस बॉक्स मध्ये यायचंय. गावदेवी रानोली आणि शेलूमाता वल. चला या लगेचच आपण नाणेफेक करण्यासाठी यायचंय. शेलूमाता वल संघाचे संघनायक आणि रानोली संघाचे संघनायक आपण नाणेफेक करण्यासाठी ताबडतोब यायचंय. वेलकम चेतन पवार, आपलं हार्दिक स्वागत आहे. श्री समर्थ मंडप डेकोरेटर्स टेमघरचे प्रोप्रायटर आहेत.
शेवटचा अंतिम षटक घेऊन येते राजू. चेंडूला लेटकटचा फटका केलेला क्रिकेट मधला नाजूक फटका. चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या वाढते. धावफलकावर 29. चांगला फटका. अगदी सेन्सिबल क्रिकेट बघायला मिळते. क्लेबर क्रिकेट. फक्त चेंडूला दिशा दिली होती तिथे. लेटकटचा फटका खेळला होता. 4 धावा वसूल केलेल्या आहेत त्या फलंदाज. पाहतो आपण योगेशच्या बॅटमधून चौकार आलेला आहे. वेलकम अल्पेश चौधरी, आपलं हार्दिक स्वागत आहे. एक अष्टपैलू खेळाडू आहे. टेमघर गावचा सुपुत्र आहे. आपलं मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो या स्पर्धेमध्ये. फक्त एकच धाव मिळणार आहे आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्या वाढते. धावफलकावर 30. पुन्हा एकदा राजू सज्ज होते. बॉलिंग मार्कवर शॉर्ट रनवेने गोलंदाजी करतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. सामना करेल फलंदाज राकेश. चेंडू मात्र प्रॉपर बॅटवर घेता आला नव्हता. चोरटी धाव तिथे पूर्ण केलेली आहे. निश्चितच धोका पत्करला होता धाव घेण्यासाठी आणि धाव पूर्ण देखील केलेली आहे. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या वाढते. धावफलकावर 31. अजून 3 चेंडू बाकी आहेत. पहिल्या डावातील गोलंदाज राजू पुन्हा एकदा आमच्यापासून दूर जाताना टेमघर गावच्या टोकाकडून राईट आर्म वरती विकेट. सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाही. निश्चितच अतिशय चांगला चेंडू टाकला होता. फलंदाजाची बॉडी लँग्वेजला ओळखून हा चेंडू टाकला होता. डॉट बॉल. धावसंख्या कायम आहे. धावफलकावर 31-31. लॉस ऑफ 4 विकेट. लास्ट ओव्हर 4th ओव्हर इन प्रोग्रेस. पुन्हा एकदा सज्ज होणार आहे बॉलिंग मार्कवर राजू. चांगली गोलंदाजी करतोय. पहिल्याच चेंडूवर चौकार आला. त्यानंतर जोरदार हिट करण्याचा प्रयत्न केला होता. कॉट बिहाइंड बाद होते फलंदाज. एस्टनच्या मागे झेल देऊन खेळी संपुष्टात आली होती योगेश याची. पाचवा फलंदाज तंबूच्या आश्रयाला जय कालिका माता कालभारे संघाचा नवीन फलंदाज येते रमाकांत. शेवटचा चेंडू शिल्लक पहिल्या डावातील. बघूया या शेवटच्या चेंडूवर किती धावा येत आहेत ते. निश्चितच धावसंख्या धावफलकावर कायम आहे 31. काय गोलंदाजी बघायला मिळते ती राजू याची शेवटच्या स्लॉग ओव्हर मध्ये. पहिल्या चेंडूवर चौकार आला. त्यानंतर सलगच्या 2 चेंडूंवर एकेरी धावा आल्या. त्यानंतर चौथा चेंडू आपण बघितला डॉट बॉल आणि 5व्या चेंडूवर विकेट आपल्या संघाला मिळून देतोय. नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता तो जय हनुमान गोवे संघाचे संघनायक सुनील भगत याने. शेवटचा चेंडू आहे पहिल्या डावातील. राजू आता मात्र अँगल चेंज करतोय. राईट आर्म राऊंड द विकेटने मारा करणार आहे. चेंडू मात्र निश्चितच बॅटच्या पट्ट्यात येत नाही. फ्लायटेड डिलिव्हरी होते. टर्न बघायला मिळते. अशा प्रकारे 4 षटकांचा खेळ संपुष्टात आलेला आहे. धावसंख्या धावफलकावर 31 आणि 32 धावांचं लक्ष आहे विजयासाठी जय हनुमान गोवे या संघाला. तर दोन्ही संघाचे कॅप्टन आपण ताबडतोब नाणेफेक करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये यायचंय. गावदेवी रांदोली आणि शेलू माता वल. चला ताबडतोब आपण यायचंय. विना विलंब आपण नाणेफेक करण्यासाठी आमच्या टॉस बॉक्स मध्ये यायचंय. जेव्हा प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात होईल तेव्हा आपण ऐकूया दी मॅजिकल व्हॉइस ऑफ ठाणे. ठाणे जिल्ह्याचा बुलंद आवाज सिद्दीक भाबे सर आणि भिवंडीचा एक बुलंद आवाज आहे सुनील पवार सर.
धन्यवाद जयवंत पाटिल। आइए दोस्तों लौट चलते हैं दोपहर के सत्र की तरफ। संस्थापक अध्यक्ष चषक 2022 में आप सभी का दोपहर के सत्र में स्वागत है। इसे आप तक लाए युवा सेना शहर प्रमुख भिवंडी पूर्व बहुत ही डैशिंग हैंडसम रोहित चौधरी, साथ ही साथ विद्यमान नगर सेवक भिवंडी निजामपुर महानगर पालिका के बालाराम चौधरी साहब और मशहूर उद्योगपति अमची माती अमचे डंपर पद्माकर चौधरी साहब की तरफ से आप सभी का हार्दिक स्वागत। इस वक्त डायमंड ऑफ भिवंडी अल्पेश चौधरी हमसे जुड़ चुके हैं, आपका हार्दिक स्वागत है। भिवंडी प्रीमियर लीग सीजन 2 में कमाल की बल्लेबाजी की थी अल्पेश चौधरी और श्याम चौधरी ने। और हमारे बीच जॉय कुमार के एमडी भी आ चुके हैं। यस, मोस्ट वेलकम। हमेशा मुस्कुराते रहते हैं नरेंद्र चौधरी। खेल की शुरुआत होती हुई लक्ष्य है यहाँ पर 32 रनों का गोवे टीम के सामने। देखिए सुनील पवार, पिछले 2-3 मैचेस में हम देख रहे हैं कि रन काफी कम बन रहे। सिर्फ पहले मैच में मोर देन 45, जो कि सुनील पवार ने कहा था एक मैजिक फिगर है, और वाकई में वो मैजिक फिगर है। टेमगर वैसे भी क्रिकेट की बहुत बड़ी नगरी पकड़ी जाती है। यहाँ पर एक से बढ़कर एक स्पर्धाएं होती है, चाहे सोना देवी चषक हो, चाहे नाना चषक हो, चाहे जॉय कुमार चषक हो, और एक से बढ़कर एक खिलाड़ी भी टेमगर ने तालुका क्रिकेट को दिए। सबसे बड़ी बात है कि यहाँ के जो टूर्नामेंट है ना, वो दिल खोल के होते हैं। यहाँ ऐसा नहीं कि अंपायर और कमेंटेटर को खाना रहता है, सभी को खाना रहता है, लेकिन खाने के बाद चलते हैं इस मैच की तरफ। और 1 रन से खाता खोला बैट्समैन दिलीप का। अब शाम सामना कर रहे हैं मुकेश का। फील्ड की जमावट, शॉर्ट फाइन लेग, शॉर्ट थर्मेन, थोड़ा सा वाइडिश है। कवर पॉइंट पे खिलाड़ी है, कवर मिड ऑफ थोड़ा वाइडिश है। वाइडिश मिड विकेट सर्कल के अंदर है। स्क्वायर लेग को भी अब सर्कल के अंदर बुला लिया गया है। एक खिलाड़ी काऊ कॉर्नर में और एक खिलाड़ी स्ट्रेटिश लॉन्ग ऑफ पे। इस फील्ड जमावट पे गेंदबाजी कर रहे हैं मुकेश। समय में पहली ऑफिशियल वार्निंग दी जा रही है। फर्स्ट ऑफिशियल वार्निंग राजनौली के कैप्टन और शिलुमता वल के कैप्टन। लास्ट ऑफिशियल कॉल, आपको टॉस के लिए आना है। राइट आर्म ओवर द विकेट जाते हुए शाम के लिए निकल के मारा, बल्ले पे पूरी तरह नहीं आई। फिर 1 रन पूरा करते हुए बैट्समैन, 2 रन बिना किसी विकेट के। गोवे टीम इस वक्त 32 के लक्ष्य का पीछा कर रही है, और गोवे क्रिकेट के सबसे बड़े खिलाड़ी सोमनाथ पाटिल इस वक्त उत्साह बढ़ाने के लिए डगआउट में है। निकेश पाटिल भी टीम में नजर आ रहे हैं। खेल की शुरुआत होती हुई राइट आर्म राउंड स्टंप जाते हुए दिलीप को बढ़िया गेंद पूरी तरह से खोल के रख दिया था। अधूरे मन से बल्ला गेंद पर फेंका था और फुटवर्क साथ नहीं दे रहा था। मोबाइल में जहां नेटवर्क जरूरी है, क्रिकेट में फुटवर्क जरूरी है। आज 250वां ये 40 प्लस का कप कौन जीतेगा, ये संग मिल आप तक लाए युवा सेना शहर प्रमुख। इस मर्तबा बहुत ही खूबसूरती के साथ खेल दिया गेंद को लॉन्ग लेग बाउंड्री के बाहर, 4 रन। धन्यवाद डीके। दरम्यान व्यासपीठावर आगमन झालेले आहे राजनौली या संघाचे संघनायक गणेश पाटील, आपला मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत है। और धन्यवाद तो मैं गणेश पाटिल को कहूंगा, इस गेंद के बाद बताता हूं, क्योंकि मैं कौन के कप में गया था और उन्होंने कहा था कि आपका आना हमारे लिए सबसे बढ़ के।
इस मरतबा ड्राइव करने की कोशिश, मोटा सिरा लेकर गेंद लगभग डिपिश गली में गई। 1 रन, स्क्वायर ऑफ द विकेट खेलना चाहते थे। 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 7 पे पहुंचा है। गोल्डी क्रिकेट आप देख रहे हैं, 24 कैरेट सोना क्रिकेट। जी हनुमान चषक दस्तक दे रहा है 26, 27, 28 को 40+। जीतू फ्लोरे जो 40+ के मैजिक ऑफ 40+ जिन्हें कहा जाता है, हमसे जुड़ते हुए वेलकम। बहुत बढ़िया गेंद थी, टिप्पा खाने के बाद अंदर की जानिब कटी थी। डॉट गेंद। 1 ओवर की समाप्ति, लगता है सुनील पवार के मैच बहुत कट टू कट जाएगा, क्योंकि कमर कस लिए यहाँ पर सदानंद मात्रे एंड कंपनी ने, कालवाड़ ने। 1 ओवर 7 रन, बचे हुए 3 ओवर में यहाँ से 25 रन चाहिए। वल के मंगेश भोईर भी हमसे जुड़ चुके हैं, हम आपका हार्दिक स्वागत करते हैं, सुस्वागतम। अगला टॉस होने जा रहा है राजनौली बनाम शेलुमाता वल। टॉस के लिए सुनील पवार बिल्कुल तैयार है। मैच धीरे धीरे फंसता जा रहा है। 250वां 40+ का टूर्नामेंट है, और मेरे आए सौभाग्य के पहला जब टूर्नामेंट हुआ था बालाजी कप 2008-9 में, तो वो भी मैंने किया था। और थैंक्स टू ऑल चौधरी फैमिली कि 250वां भी मैं कर रहा हूं। खेल शुरू रहेगा, हम आपको लिए चलते हैं सुनील पवार के पास टॉस के लिए, जबकि चेतन पवार भी हमसे जुड़ चुके हैं। धन्यवाद भावे सर. तर आपण टॉस करणार आहोत. वेलकम गणेश पाटील राजनोली संघाचं आणि मंगेश दादा आपलं पण स्वागत आहे. तर मी पाहुण्यांना विनंती करेन, उमेश साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण संतोष यांची शुभ हस्ते आपण टॉस करून घेऊया. एकीकडे पाहतोय आपण सोनादेवी 40+ टेमघर, तर दुसऱ्या साईडला पाहतोय 250. $250 अशी मागणी आहे आणि येतोय. पाहुण्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर जाऊन विराजमान व्हायचे, फक्त निर्णय सांगायचे. फील्डिंग खूप खूप शुभेच्छा, कारण की सामना सुरू आहे आणि नंतर नेक्स्ट राउंड मध्ये आपण निश्चित मुलाखत घेऊया. धन्यवाद सुनील पवार. इसीलिए तो मैं कहता हूं कि क्रिकेट में भावेश पवार, कमेंट्री में सुनील पवार, डेकोरेशन में सचिन पवार और फिल्मों में ललिता पवार नचाते रहते हैं सबको. खेल की शुरुआत होती हुई कदमों का इस्तेमाल, निकल के मारने की कोशिश, गेंद कवर पॉइंट पे गई है, दूसरे की कॉल है, 2 रन, ओवर थ्रो हुआ है. सदानंद नाराज हो रहे हैं. 3 रन, थोड़े नाराज है सदानंद. 3 रन पूरे किए बैट्समैन ने. 3 रन से स्कोर आगे सरकता हुआ गोवे का पहुंचा है 11 रन. टॉस को जीता शेलुमाता वल ने और पहले फील्डिंग करने का फैसला किया. राजनौली को बल्लेबाजी की दावत दी. आप देख रहे हैं संस्थापक चषक 2022. बहुत बड़ी बात है कि कप का नाम भी हो रखा है जहां फाउंडर इस कप का हुआ था. में कोऑपरेट करें सदानंद मात्रे. सदानंद मात्रे भी बहुत मजबूत काटी के प्लेयर हैं और अच्छा नाम दिया है किंग ऑफ 40+. उज्जू पाटिल ने गोवे से ऑल द बेस्ट कहा है. इस मर्तबा खेल दिया है, पीछे से खिलाड़ी काफी धीमा पहुंचे. ये देखिए, कभी गेंद फील्डर के पीछे तो कभी फील्डर गेंद के पीछे. सदा मात्रे के लिए, हैट्रिक के लिए सब
2100 रुपए। सदा मात्रे को हैट्रिक के लिए, चौकों की हैट्रिक करते हैं तो भी 2100, सिक्सर की हैट्रिक करते हैं तो भी 2100, और ये इनाम दानशुर व्यक्ति विकेट के हैट्रिक के लिए भी पद्माकर चौधरी की तरफ से। इस मर्तबा लेग स्टंप को छोड़ती हुई गेंद वाइट। गरीबी में आटा गीला कर रहे हैं, दुष्कालात 13वां महीना। वाइट के हैट्रिक के लिए भी 2100, मैच गलाओ 2100 कमाओ, ये अलग सोच है। उछाल दिया गेंद को, फील्डर है पीछे, आउट हो गए बैट्समैन। हालांकि सुनील पवार, आपको तो पता है 2 साल पहले एक क्लिप काफी चली थी डोमोली की, 6 गेंदों में 6 रन चाहिए थे, 6 के 6 वाइट दिए। बाद में मालूम पड़ा कि मैन ऑफ द सीरीज की लड़ाई थी। पिंपलास में क्या हुआ, 50 पे थे कुमार गुण, कासिम बाबू ने वाइट फेंक के 5 रन दिए, मैच खत्म। 48 पे नट आउट आए कुमार गुण। लेकिन यहाँ तो ऐसा नहीं होगा, ये 40+ का क्रिकेट है। एक गांव 12 खिलाड़ी ना के नीलू फुले की इंट्रोड्यूस फिल्म एक गांव 12 भंगड़ी। खेल की शुरुआत होती भी समय काफी लिया जा रहा है। सदानंद मात्रे, मैजिक ऑफ टेमगर, जीतू भी हमारे साथ है। अच्छा ड्राइव, आंखों के नीचे खेला हुआ स्ट्रोक, 1 रन बना और 1 से ज्यादा कुछ भी नहीं। इसी ग्राउंड पे आपको तो याद होगा नाना कप 2016 का वो फाइनल मुकाबला, जहां पे गैसुद्दीन शेख ने 9 रन नहीं दिए थे। यही वो ग्राउंड है जहां से सबसे ज्यादा हेलीकॉप्टर शॉट शुरू किए थे महेंद्र मागे ने सोना देवी कप में। वो तो बीपीएल ऑल आउट से बाहर चले गए, वरना मागे किसी को भी नहीं मानने वाले थे। राइट आर्म राउंड स्टंप, स्वीप करने की कोशिश, झाड़ू शॉट, अपील हुई वहां पर, इंपैक्ट ऑफ स्टंप के बाहर, लेग बाय। बढ़िया निर्णय अंपायर का। 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 16 रन, लेकिन मैच बड़ी पे चल रहा है। नेक टू नेट फाइट, कांटे की टक्कर, कट टू कट मैच। 2 ओवर में बने 16, 2 ओवर में चाहिए 16। विकेटें हाथ में ज्यादा हैं, 8 विकेटें हैं। इस वक्त बल्लेबाजी कर रहे संदीप और दिलीप। समय में कॉपरेट करें प्लीज। संस्थापक अध्यक्ष चषक 2022 में आप सभी का हार्दिक स्वागत है। पानी पिया जा रहा है और पानी पिलाते भी रहना चाहिए। देखिए, इसके बाद ओपन का यानी सिटी क्रिकेट का जय हनुमान चषक 2022 होने जा रहा है, और ये 26, 27, 28 को खेला जाएगा गोवा में। जिन लोगों को पार्टिसिपेट करना है वो सोमनाथ पाटिल और ऑर्गेनाइजिंग कमेटी से कांटेक्ट कर सकते हैं। पिछला जो गोवे का चषक था वो, क्योंकि पिछले साल नहीं हुआ तो उससे पहले साल उसको जीता था धनेश कुकसे ने, और रनर्स रही थी उस वक्त मराठा पंजाब, जो मराठा पंजाब के नाम से खेलती थी। वो सीजन ऐसा था जहां पे धनेश ने 21 में से 15 कप जीते थे। लेकिन पिछला सीजन माहौली स्पोर्ट्स के नाम गया। ये सीजन में नंबर 1 पे आरडी रैंक कर रही है 5 कप के साथ, नंबर 2 पे धनेश है, और नंबर 3 पे इस वक्त बंटी इसलिए है कि 1 की विजेता 2 की रनर्स, 4 पे साइंस खारबाओ 1 की विजेता 1 की रनर्स।
5 पे पाइनियर, 2 की रनर्स और 5 सेमीफाइनल। खेल की शुरुआत होती भी गेंदबाजी के लिए सुनील। इस मरतबा जगह बना के खेलने की कोशिश, बहुत बढ़िया गेंद, टिप्पा खा के थोड़ी सी अंदर की जानिब आई थी। हल्का सा साइड आर्म एक्शन है। उज्जू पाटिल गोवे ने इस वक्त गोवे टीम को ऑल द बेस्ट कहा है, लेकिन मुकाबला बराबरी पे चलता हुआ। इस मरतबा बिल्कुल कॉपी बुक स्टाइल में पुश किया डीप मिड ऑफ पे, थोड़ी सी चूक, हाँ ना चलती भी, सिर्फ 1 रन, 10 गेंदे 15 रन। धीरे धीरे ये मैच बहुत ही क्लोज फोटो फिनिश की तरफ बढ़ रहा है। खुड बी अ फोटो फिनिश मैच। 10 गेंदे 15 रन। बाएं हाथ के बैट्समैन इस वक्त दिलीप 1 चौका जड़ चुके हैं। सामना करें गेंदबाज सुनील का। ऑफ साइड में फुल टॉस गेंद, लीडिंग एज है और आउट हो गए दिलीप। विकेट नंबर 3 गिरता हुआ, और दोस्तों कभी भी दस्तक दे सकती है। फ्री एंट्री टूर्नामेंट, खाना मिलेगा पीना मिलेगा। करसन फ्लोरे का फ्री एंट्री टूर्नामेंट BC4 फॉर्मेट, जय कुमार ट्रॉफी कभी भी दस्तक दे सकती है। राजा मानुस 17 रन हो चुके हैं और 3 विकेटें गिरी है। नए बैट्समैन संदीप का साथ निभाने के लिए इस वक्त देखना है कौन से बैट्समैन आए। बंडू आए, बहुत मशहूर खिलाड़ी। खेल की शुरुआत होती हुई इस मरतबा पहले फ्रंट फुट पे गए, फिर बैक फुट पे गए, गेंद को मोड़ दिया है। बहुत ही फाइन लेग बाउंड्री की तरफ 2 रन बनते हुए स्कोर में। 2 रन से संदीप 3 पे पहुंचे, कुल स्कोर को पहुंचा दिया 19 रन। आउट होने वाले बल्लेबाज थे दिलीप, श्याम और विजय। नए बैट्समैन इस वक्त बंडू आए जो नॉन स्ट्राइक पर है। इक्वेशन क्या है सुनील पवार? 8 गेंदों में कितने रन चाहिए? 13। 8 13 और 7 निभा रहे मेरा सुनील पवार। इस मर्तबा निकल के मारा है, क्या लॉन्ग ऑफ के खिलाड़ी पहुंचेंगे? नहीं, लगभग डीप मिड ऑफ पे गेंद को उठाया, 1 रन। ये देखिए हाँ ना चलती भी। धीरे धीरे मैच और हाँ बिल्कुल 7-12 और मैच के भी 7-12 कुल में लग रहे हैं। 7 गेंदे 12 रन। ऐसी स्थिति में कैच का छूटना बहुत महंगा पड़ सकता है और गेंद का छूटना उससे महंगा पड़ सकता है। ये गेंद दोनों के गले की हड्डी बन गई है, ना निगले जाए ना उगले जाए। ऑन साइड के फील्ड को काफी कस दिया गया है। लॉन्ग लेग पे बल्ले से दूर, स्क्वायर लेग बाउंड्री पर, मिड विकेट, वाइडिश लॉन्ग ऑन, स्ट्रेटिश लॉन्ग ऑफ, डीप एक्स्ट्रा कवर। बंडू बड़े बड़े शॉट के लिए काफी जाने जाते हैं। रेगुलर क्रिकेट जब खेलते थे तो मिड विकेट का इलाका उनका शॉपिंग सेंटर रहता था। इस मरतबा स्लॉक कर दिया, गैप में 4 रन।
6 गेंदों में 8 रन। पिछले मैच में शायद 6 गेंदों में 6 रन नहीं बने थे पिछले मैच में। यहाँ पर 6 में 8 चाहिए, लेकिन वो टीमें दूसरी थी, वो मैच दूसरा था, ये मैच दूसरा है। उस ग्राउंड पे इस वक्त संदेश वकारे और कमेंटेटर मनोज ठाकरे हैं। स्कोर है इस वक्त 24 रन। छह गेंदों में 8 रन। देखिए दोस्तों, कहते हैं कि यार कामयाबी के लिए आपको अंत तक मेहनत करना पड़ती है। बहुत मशहूर उद्योगपति पद्माकर चौधरी साहब ने भी बहुत अंत तक मेहनत की है, इसमें कोई दो राय नहीं। खेल की शुरुआत होती हुई 6 गेंदे 8 रन। अगली जो टीम है टॉस जीता है, वल ने आपको तुरंत ही फील्डिंग सजाना है मैच के बाद। यस, थोड़े से इंजर्ड हो गए, उनकी जगह बारहवें खिलाड़ी गए हैं। लेकिन सुनील पवार 1% तकलीफ है ये, क्योंकि 40 के बाद क्रिकेट खेलने की वजह से तमाम खिलाड़ी फिट है। 40 प्लस का क्रिकेट आपको रखे डायबिटीज से दूर, आपको रखे ब्लड प्रेशर से दूर, आपको रखे खास तौर से हार्ट से दूर और टेंशन से दूर। ये क्रिकेट में एंजॉय भी बहुत अलग तरीके का रहता है। वो एंजॉय को हम माइक से तो नहीं बोल सकते। खेल की शुरुआत 6 गेंदे 8 रन। गेंदबाजी के लिए लगा दिया गया है गेंदबाज। इस वक्त गेंदबाजी के लिए इस मरतबा फुल टॉस गेंद, धीरे से गेंद को ड्राइव किया, वाइट ऑफ लॉन्ग ऑफ, 1 रन बनाए और एक से ज्यादा कुछ भी नहीं। काम करके दिया था मैंने। इस मरतबा बढ़िया गेंद, टिप्पा खाने के बाद ज्यादा बाहर कटी वाइट। हेलो, मैं फोन करता हूँ ना 2 मिनट में। स्कोर इस वक्त 26 रन, 26। इस मरतबा स्लॉक कर दिया, पीछे खिलाड़ी आउट हो गए। बंडू और सदानंद मात्रे का जश्न। और सुबह से हम देख रहे हैं कि बंडू का बल्ला नहीं चल रहा है। अब गेंदे बची है 3 और रन 2, 4 गेंदे और रन चाहिए 6। कुछ भी हो सकता है। निकेश पाटिल नए बैट्समैन, इनका भी अंदाज अलग अलग है। निकेश पाटिल जबकि सामना करेंगे बैट्समैन संदीप। 4 गेंदे 6 रन। सचिन पवार हमारे बीच में पहुंच चुके हैं, हम आपका हार्दिक स्वागत करते हैं। निवेदन करते हैं कि आपका बनाया हुआ खूबसूरत मंच पे जगह काफी है, मंच पे भी है, हमारे दिल में भी है। आपका हार्दिक स्वागत है। मुड़े वाइट,
ये वाईट गेंदे इस स्थिति में करना ऐसा है मानो पावना आला आणि कोंबडा पलाला। 1 रन स्कोर में बढ़ता हुआ 27 पे पहुंचा है स्कोर। राइट आर्म राउंड स्टंप जाते हुए धीरे से पुश किया, 1 रन। अब गेंदे बची है, बहुत ही कट टू कट मुकाबला आप देख रहे हैं। 3 गेंदे 4 रन। कमजोर दिल वालों के लिए मैच बचा नहीं है। सुनील पवार 40+ में सुपर ओवर होता है, चेसिंग कंपलसरी और रेसिंग कंपलसरी। क्या बात है, इन्हें एक टीम किनारे पे डूबना ही है। तीन चार का इक्वेशन, व्हाट अ मैच। बहुत ही कट टू कट मुकाबला आप देख रहे हैं। कट किया, पॉइंट के ऊपर से अल्पेश चौधरी के अंदाज में 4 रन, मैच फिनिश। अभिनंदन गोए, अभिनंदन ऑल टीम एंड सोमनाथ पाटिल ऑल्सो। 8 लाख सदानंद, 8 लाख कलवार। और ये इस मैच के मैन ऑफ द मैच खिलाड़ी हैं सुनील। सुनील इज द मैन ऑफ द मैच। सुनील आपको आना है। सुनील भगत इज द मैन ऑफ द मैच। आइए चलते हैं सुनील पवार के पास, सुनील को मैन ऑफ द मैच देने के लिए। तर पाहतोय आपण व्यासपीठावर स्वागत आणि सन्मान आपण करून घेऊया। त्यामध्ये खास पाहतोय की आदरणीय जितेंद्र पाटील हे व्यासपीठावर आहे आणि जितेंद्र पाटील यांचं स्वागत आणि सन्मान करण्याची विनंती मी काळूराम भोईर यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे। त्यानंतर व्यासपीठावर आदरणीय प्रकाश तारेसाहेब हे सुद्धा आहेत, त्यांचं पण आपण स्वागत आणि सन्मान करून घेऊया। तर तसेच व्यासपीठावर पाहतोय आपण पत्रकार सन्माननीय नरेश पाटील यांचं आपण स्वागत आणि सन्मान करूया। त्यानंतर व्यासपीठावर पाहतोय आपण टेमोरगावचे इंजिनियर आदरणीय शैलेश चौधरी हे सुद्धा आहेत आणि शैलेश चौधरी यांचं स्वागत। रवींद्र भोईर साहेब हे सुद्धा आहेत, त्यांचं पण आपण स्वागत आणि सन्मान करूया। त्यानंतर मात्र आपण मॅन ऑफ द मॅच ज्यांनी अतिशय सुरेख गोलंदाजी केली होती आदरणीय माजी अध्यक्ष आणि स्पर्धेचे सर्वेसर्वा पद्माकर चौधरी साहेब यांच्या शुभ हस्ते आपण सुनील भगत याला हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देताना पाहतोय आपण।